टॉवेल अर्शिया कानपूर हे कवितेचं शीर्षक आहे आणि कवी आहेत अशोक कुमार पांडेय. स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. टॉवेल अर्शिया कानपूर. माझ्यासमोर हा जो टॉवेल वाळत पडला आहे त्याच्यावर छापलं आहे अर्शिया आणि कानपूर. ना कानपूर ओळखतो मी, ना कोणा अर्शियाला ओळखतो ओळख असल्यासारखा. आयुष्यात कधीकधी अपरिचित लोक भेटतात, तसंच त्यांचं कवितेमध्ये येणं. एकच एकुलती परिचित मुलगी होती जिचं नाव होतं आर्शियाशी मिळतं जुळतं. एकच एकुलती परिचित मुलगी होती जिचं नाव होतं आर्शियाशी मिळतं जुळतं. कॉलेजमध्ये माझ्याबरोबरच होती. जेव्हा माझं प्रेम व्यक्त केलं मी तिच्याकडे, तेव्हा म्हणाली, फारच खतरनाक आहेत माझ्या घरातले. कधीच आपलं लग्न नाही होऊ देणार आणि झालंच तरीही आपल्याला शोधून काढून मारून टाकतील. फारच खतरनाक आहेत माझ्या घरातले, कधीच आपलं लग्न नाही होऊ देणार आणि झालंच तरीही आपल्याला शोधून काढून मारून टाकतील. धक्काच बसला होता मला, कारण लग्नाचा विचार तर तेव्हाही नव्हता माझ्या मनात. आणि वृत्तपत्रांमध्ये प्रतिष्ठा आणि हत्या कधीच नव्हत्या इतक्या मिळत्या जुळत्या. त्या काळी टॉवेल नावाची एक कथा होती अभ्यासक्रमात, जिच्याद्वारे संदेश दिला होता की कुटुंबात प्रत्येकाचा स्वतंत्र टॉवेल असायलाच हवा. आता आठवत नाही मला की त्या कथेच्या आसपास टॉवेल्सची जाहिरात होती की नव्हती आणि काय किंमत होती टॉवेलची त्या काळी. आता आठवत नाही मला की त्या कथेच्या आसपास टॉवेल्सच्या जाहिरात होती की नव्हती आणि काय किंमत होती टॉवेलची त्या काळी. हल्ली सर्वात स्वस्त टॉवेल 20 रुपयांना मिळतो आणि 20 रुपयांपेक्षा कमी पैशात रोज पोट भरतात 70% देशभक्त लोक. 20 रुपयांपेक्षा कमी पैशात रोज पोट भरतात 70% देशभक्त लोक. त्यांची मुलं नक्कीच नाही वाचणार ही टॉवेलवाली गोष्ट. सगळ्या रस्त्यांवरून जात राहिलोय मी कानपूरला. भगतसिंगच्या मागे मागे, शिवप्रसाद मिश्रांच्या रोमांचक कथांच्या आठवणींच्या रस्त्यावरून, सगळ्या रस्त्यांवरून जात राहिलोय मी कानपूरला. भगतसिंगच्या मागे मागे, शिवप्रसाद मिश्रांच्या रोमांचक कथांच्या आठवणींच्या रस्त्यांवरून. कमवायला गेलेल्या नातेवाईकांच्या कहाण्यासुद्धा कमी अधिक भरच घालत राहिल्या त्या रस्त्यांमध्ये. गजाआड कैद केलेल्या सीमा आझादची बातमी, ही अखेरची भेट ह्या शहराबरोबर. त्या बातमीत कथा होती, तिच्या झिजत मरण्याची, आणि मारेकऱ्यांची नावंसुद्धा होती. माहीत नाही त्यांच्या आरोपपत्रात ह्या गुन्ह्याचा उल्लेख होता की नव्हता. माहीत नाही त्यांच्या आरोपपत्रात ह्या गुन्ह्याचा उल्लेख होता की नव्हता. असो, खूप काळ लोटला. दंगे नाही झालेत कानपूरमध्ये. तर मग ठीकच असेल जी कुणी आहे अर्शिया. खूप काळ लोटला. दंगे नाही झालेत कानपूरमध्ये. तर मग ठीकच असेल जी कोणी आहे अर्शिया. फक्त तिने सावध राहायला हवं प्रणय निवेदनांपासून. कवी आहेत अशोक कुमार पांडेय आणि भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.